न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नागपूर प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय मोजणी नको, ग्रामसभेचा सर्वानुमते ठराव, बोरगाव एनएमआरडीएच्या प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतजमिनीबाबत बोरगाव खुर्द येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। चालू बाजारभावाच्या 5 पट मोबदल्याशिवाय शेती देणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। यासंदर्भातील ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला। ग्रामसभेत अनेक शेतकऱ्यांनी प्रकल्पामुळे सुपीक शेती, विहिरी, झाडे तसेच शेतीवर आधारित उदरनिर्वाह धोक्यात येणार असल्याची चिंता व्यक्त केली। त्यामुळे शासनाने प्रथम शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करावा, त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली। सभेत बोलताना अनेक शेतकऱ्यांनी सध्याच्या बाजारभावाच्या किमान 5 पट मोबदला, प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र, पुनर्वसनाबाबत स्पष्ट धोरण तसेच शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही मोजणी किंवा जमीन संपादनाची प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका मांडली। योग्य मोबदला आणि मागण्या मान्य होईपर्यंत प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला। ग्रामसभेचे अध्यक्ष यांनी सर्व मागण्या उपस्थितांसमोर वाचून दाखवल्यानंतर त्या एकमुखाने मंजूर करण्यात आल्या। त्यानुसार चालू बाजारभावाच्या 5 पट मोबदला, प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र, शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही मोजणी किंवा कारवाई न करणे या प्रमुख मागण्यांचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। बोरगाव खुर्द ग्रामसभेच्या या ठरावामुळे एनएमआरडीएच्या रिंग रोड प्रकल्पाच्या जमीन संपादन प्रक्रियेसंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी स्पष्ट आणि एकसंघ भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले आहे। यावेळी सरपंच महादेव वानखेडे, ग्रामसचिव दिनेश सहारे, माजी सभापती वैभव गोंगे आणि ग्रामसभा सदस्य व सर्व शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टरची रिपोर्ट। शेतीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेताची नाही कुणाच्या बापाची, शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। होणारा अन्याय सहन करणार नाही, शेतकऱ्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही। बळीराजा शेतकरी संघटनेचा विजय